हॅलो माय डिअर मेमरी ॲथलीट्स. गेले काही आठवडे आपण एक मेमरी ॲथलीट म्हणून मेमरी चॅम्पियनशिपमध्ये परफॉर्म करण्यासाठी ज्या पूर्वतयारीची गरज असते त्याचं प्रिपरेशन करण्यात घालवले. त्यासाठी आपण जर्नी मेथड शिकलो. नंबर्स कसे लक्षात ठेवायचे हे म्युझिकल विंडोजचा उपयोग करून शिकलो. त्याचबरोबर जर्नी आणि चॅम्पियनशिपमध्ये दिलेला डेटा एकमेकांशी कनेक्ट कसा करायचा हे लिंकिंग मेथडमध्ये शिकलो. तर या व्हिडिओपासून आपण पुन्हा एकदा वळणार आहोत चॅम्पियनशिपच्या डिसिप्लिन्सकडे. एकूण 10 डिसिप्लिन पैकी रॅन्डम वर्ड्स या डिसिप्लिनची माहिती आपण आधीच करून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत स्पीड नंबर्स. स्पीड नंबर्स या खेळाचं उद्दिष्ट आहे टू कमिट टू मेमरी ॲज मेनी रॅन्डम डिजिट्स ॲज क्विकली ॲज पॉसिबल अँड रिकॉल देम परफेक्टली. अर्थात जास्तीत जास्त अंक क्रमशः लक्षात ठेवून ते अचूकपणे त्याच क्रमाने आठवता येणं हे या खेळाचं उद्दिष्ट आहे. आणि हे नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी आणि लक्षात ठेवलेलं आठवून लिहिण्यासाठी एक विशिष्ट कालावधी निश्चित केलेला आहे. त्याला मेमरायझेशन टाइम आणि रिकॉल टाइम असं म्हणतात. हा खेळ नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला आणि वर्ल्ड मेमरी चॅम्पियनशिप मध्ये कुठेही खेळवला गेला तरी त्याचा लक्षात ठेवण्याचा कालावधी म्हणजेच मेमरायझेशन टाइम मात्र 5 मिनिट्सच असणार आहे. ॲट द सेम टाइम लक्षात ठेवलेलं आठवून लिहिण्यासाठी म्हणजेच रिकॉल टाइम मात्र 15 मिनिट्स असणार आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे रिकॉल टाइम हा मेमरायझेशन टाइमपेक्षा कधीही जास्तच असतो. त्यामुळे केलेले कनेक्शन्स आरामात आठवून ऑब्जेक्ट्स डिकोड करून लिहिण्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ असतो. तसंच स्पीड नंबरसाठी 2 ट्रायल असतात. परंतु दोन्ही ट्रायल कंपल्सरी म्हणजेच अनिवार्य नसतात. पहिल्या ट्रायल नंतर ब्रेक दिला जातो व या ब्रेकमध्ये रिकॉल पेपर चेक करून पहिल्या ट्रायलचा निकाल घोषित केला जातो आणि नंतरच दुसऱ्या ट्रायलला सुरुवात होते. पहिल्याच प्रयत्नात जर तुम्ही तुमचा बेस्ट परफॉर्मन्स दिला असेल तर दुसरा अटेम्प्ट द्यायची गरज नसते. दुसरा अटेम्प्ट द्यायचा की नाही हा संपूर्णपणे तुमचा निर्णय असतो. पण काही कारणास्तव पहिल्या प्रयत्नात काही गडबड झाली तर दुसरा अटेम्प्टचा ऑप्शन मात्र आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि आता ही स्लाइड पहा. हा असा असणार आहे स्पीड नंबरचा मेमरायझेशन पेपर. कोणीतरी नुसती नंबर्सची रास आणून समोर ओतली असं वाटतंय ना? पण म्युझिकल विंडोजचे नंबर कन्व्हर्जन्स रेडी असतील तर प्रत्येक 2 आकडी नंबर्स बघून पटापट तुमच्या डोळ्यासमोर ऑब्जेक्ट्स तरळतील आणि मग ही नंबरची रास तुम्हाला घाबरवणार नाही. मेमरायझेशन पेपरचं डिटेल एक्सप्लेनेशन द्यायचं ठरवलं तर ते असं देता येईल की हा मेमरायझेशन पेपर कॉम्प्युटर जनरेटेड असतो. पेपरच्या प्रत्येक पानावर 25 रो असतात आणि प्रत्येक रो मध्ये 40 डिजिट्स असतात. आता पुढे बघूया की मेमरायझेशनच्या संपूर्ण पेपरमध्ये तुम्हाला एकूण किती नंबर्स लक्षात ठेवण्यासाठी दिलेले असतील. नंबर ऑफ डिजिट्स प्रेझेंटेड इक्वल्स द करंट वर्ल्ड रेकॉर्ड प्लस 20%. म्हणजेच अगदी अलीकडे नुकतीच जी चॅम्पियनशिप झालेली असेल त्यामध्ये जो वर्ल्ड रेकॉर्ड सेट झाला असेल त्या शब्दांपेक्षा 20% जास्त नंबर्स तुम्हाला तुमच्या मेमरायझेशन पेपरमध्ये मिळतील. फॉर एक्झाम्पल, नुकत्याच घडलेल्या मेमरी चॅम्पियनशिप मधला स्पीड नंबर लक्षात ठेवण्याचा रेकॉर्ड जर का 500 नंबर्सचा असेल तर तुम्हाला तुमच्या मेमरायझेशन पेपरमध्ये 500 प्लस 20% म्हणजे 600 नंबर्स मिळतील. आणि जर का त्याहीपेक्षा जास्त नंबर्सची तुमची प्रॅक्टिस झाली असेल तर चॅम्पियनशिपच्या 1 महिना आधी परीक्षकांना विनंती केल्यास तुम्हाला अधिक नंबर सुद्धा उपलब्ध करून दिले जातात. आता आपण बघूया की स्पीड नंबरचा रिकॉल पेपर कसा असणार आहे. लक्षात ठेवलेले नंबर्स लिहिण्यासाठी अशा प्रकारचा रिकॉल पेपर तुम्हाला चॅम्पियनशिप हॉलमध्ये दिला जातो.
परंतु यापेक्षा वेगळा, लहान किंवा मोठ्या साईजचा रिकॉल पेपर तुम्ही वापरणार असल्यास चॅम्पियनशिप सुरू होण्यापूर्वीच परीक्षकांकडून तुम्ही तो मंजूर करून घ्यायला हवा. रिकॉल टाइम संपल्यावर रिकॉल पेपर कलेक्ट केला जातो व तुम्हाला मार्क दिले जातात. प्रत्येक रोचं मार्किंग सेपरेटली होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही कोणताही रो निवडू शकता. म्हणजेच एखाद्या रो मधील नंबर्स तुम्हाला कन्फ्युजिंग वाटले, गोंधळात टाकणारे वाटले, तर तुम्ही तो संपूर्ण रो सोडून देऊन पुढचा कुठलाही सोपा वाटणारा रो लक्षात ठेवण्यासाठी निवडू शकता. मात्र निवडलेल्या रो मधले नंबर्स तुम्हाला क्रमशः लक्षात ठेवायचे आहेत. तसंच तुम्ही मधले काही रोज वगळून पुढचे रोज लिहिणार असाल, तर मात्र त्याचा उल्लेख तुम्ही स्पष्टपणे रिकॉल पेपरमध्ये करायला हवाय. किंवा लिहितानाच योग्य रो समोर योग्य नंबर्स तुम्ही लिहिले पाहिजेत. योग्य जागी नंबर्स लिहिण्याची जबाबदारी संपूर्णपणे तुमची आहे हे लक्षात घ्या. तर मग मार्क कसे आणि किती दिले जातात हे आता आपण पाहूया. उदाहरणादाखल मी तुम्हाला एक रिकॉल पेपर इथे दिलेला आहे. प्रत्येक बरोबर नंबरसाठी तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. म्हणजेच पहिल्या रो मध्ये तुमचे संपूर्ण 40 नंबर बरोबर असतील, तर तुम्हाला 40 मार्क मिळतील. लक्षात घ्या की शाळा कॉलेज मधली पेपर चेक करायची पद्धत आणि मेमरी चॅम्पियनशिप मधली पेपर चेक करायची पद्धत पूर्णपणे भिन्न आहे. शाळा कॉलेजमध्ये 40 मार्काच्या पेपरमध्ये समजा आपल्या 2 चुका झाल्या, तर 2 मार्क वजा करून 38 मार्क दिले जातात. परंतु चॅम्पियनशिपमध्ये मात्र रूल्स पूर्णपणे वेगळे आहेत. सर्व रूल्स तुम्हाला छानपणे कळावेत आणि काहीही कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी तुम्हाला प्रत्येक रूल एका सेपरेट स्लाइडवर रिकॉल पेपरच्या उदाहरणासहित एक्सप्लेन केलेला आहे. चला तर मग समजून घेऊया रूल नंबर 1. रूल नंबर 1 सांगतोय की वन मिस्टेक इन अ रो ऑफ 40 नंबर्स मीन्स 50% डिडक्शन फॉर दॅट रो, दॅट इज 20 मार्क्स. अर्थात 40 नंबरच्या एका रो मध्ये जर तुमची एक मिस्टेक झाली, तर तुमचे 50% मार्क्स कमी होणार आहेत. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. यामध्ये 14वा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे इतर सर्व नंबर्स बरोबर असून सुद्धा या रो साठी 20 मार्क दिले जातील. कारण रूल काय आहे? वन मिस्टेक इक्वल्स टू 50% मार्क्स रिडक्शन. नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स रूल नंबर 2. रूल नंबर 2 सांगतोय 2 or more mistakes in a row of 40 numbers scores 0 for that row. अर्थात 40 नंबरच्या एका रो मध्ये जर तुमच्या 2 चुका झाल्या, तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर रो साठी 0 मार्क देण्यात येतील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. यामध्ये 14वा आणि 16वा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे इतर सर्व नंबर्स बरोबर असून सुद्धा या रो साठी तुम्हाला 0 मार्क दिले जातील. कारण रूल काय आहे? 2 mistakes equals to 0 marks for that particular row. चला तर मग वळूया रूल नंबर 3 कडे. रूल नंबर 3 सांगतोय एनी गॅप और ब्लँक बॉक्स इज कन्सिडर्ड ॲज अ मिस्टेक. अर्थात रिकामी जागा किंवा रिकामा बॉक्स सुद्धा एक चूकच आहे. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे पाठ करून लिहिलेल्या 2 रो मधील 80 नंबर्स पैकी पहिल्या रो मधील 2 नंबर्स आठवले नाहीत म्हणून 39 आणि 40वा नंबरचा बॉक्स रिकामा ठेवलेला आहे. नंबर आठवले नाहीत म्हणजेच तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी कमी पडलात. आणि मेमरी चॅम्पियनशिप मध्ये आपण किती लक्षात ठेवू शकतो याचीच तर परीक्षा घेतली जाते. आणि म्हणून रिकामा बॉक्स ठेवणं ही चूक मानली जाते. आणि म्हणून पहिल्या रो मध्ये 2 चुका झाल्यामुळे 0 आणि दुसरा रो मात्र संपूर्ण बरोबर लिहिला असल्यामुळे त्याला 40 मार्क अशा रीतीने एकूण 40 मार्कच तुम्हाला देण्यात येतील. आता बघूया रूल नंबर 4. रूल नंबर 4 सांगतोय देअर इज नो पेनल्टी फॉर मिसिंग रो.
अर्थात संपूर्णपणे रिकाम्या ठेवलेल्या रोचे मार्क वजा होणार नाहीत. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. पहिल्या, दुसऱ्या, चौथ्या, 6व्या आणि 7व्या रो मध्ये नंबर्स लिहिलेले आहेत. परंतु तिसरा आणि 5वा रो मात्र संपूर्णपणे रिकामा ठेवलेला आहे. असं असून सुद्धा इथे कुठेही रिकाम्या रोसाठी मार्क वजा होणार नाहीत. कारण जसं मी आधी सांगितलं तसंच प्रत्येक रोला स्वतंत्रपणे मार्क देण्यात येणार आहेत. त्यामुळे एखाद्या रो मधील नंबर्स तुम्हाला अवघड वाटल्यास, कन्फ्युजिंग वाटल्यास तो संपूर्ण रो सोडून देऊन तुम्ही पुढील रोकडे वळू शकता. इथे लक्षात घ्या की एकतर तुम्ही निवडलेला रो संपूर्णपणे लक्षात ठेवायचा आहे किंवा एखादा रो संपूर्णपणे सोडून द्यायचा आहे. अर्धवट लिहिलेल्या रो साठी मार्क वजा होणार आहेत. तर या रिकॉल शीट मध्ये पहिल्या रो साठी 40, दुसऱ्या रो साठी 40, चौथ्या रो साठी 40, 6व्या रो साठी 40 आणि 7व्या रो साठी 40 अशा रीतीने एकूण 200 मार्क दिले जातील. नेक्स्ट रूल इज रूल नंबर 5. रूल नंबर 5 सांगतोय, इफ द फायनल रो इज पार्शली कंप्लीट, अ पॉइंट इज awarded फॉर each नंबर इफ ऑल आर करेक्टली रिटन. अर्थात शेवटचा रो अर्धवट लिहिलेला असेल, परंतु शेवटच्या रो मध्ये जेवढे नंबर्स लिहिलेले असतील तेवढे सर्व नंबर्स बरोबर असतील तर प्रत्येक नंबरसाठी 1 गुण याप्रमाणे मार्क दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे पहिले 8 रो पूर्ण लिहिलेले आहेत. मात्र 9व्या रो मध्ये फक्त 9च नंबर लिहिलेले आहेत आणि तसंच पुढल्या कुठल्याही रो मध्ये नंबर्स लिहिलेले नाहीत. म्हणजेच 9वा रो हा शेवटचा रो आहे. त्यामुळे 9व्या रो मधील रिकाम्या जागा या चूक न मानता त्यासाठी मार्क वजा केले जाणार नाहीत. किंबहुना जे 9 नंबर्स लिहिलेले आहेत त्या प्रत्येक नंबरसाठी 1 मार्क असे 9 मार्क या रो साठी दिले जातील. म्हणजेच इथे पहिल्या 8 रो साठी 40 गुणिले 8 इक्वल्स टू 320 मार्क्स व 9व्या रो साठी 9 मार्क असे एकूण 329 मार्क तुम्हाला मिळतील. आता हा रिकॉल पेपर नीट बघा. इथे चौथा आणि 5वा रो अर्धवट लिहिलेला आहे. आणि रूल नंबर 5 काय सांगतोय, की फक्त शेवटच्या रो मध्ये ब्लँक्स अलाउड आहेत. याचा अर्थ लक्षात घ्या, की चौथ्या रो मध्ये एकापेक्षा जास्त जागा रिकाम्या असल्यामुळे म्हणजेच त्या मिस्टेक असल्यामुळे चौथ्या रोला 0 मार्क मिळतील आणि 5वा रो हा शेवटचा रो असल्यामुळे आणि लिहिलेले सर्व 15 नंबर बरोबर असल्यामुळे 5व्या रो साठी 15 मार्क मिळतील. अशा रीतीने या संपूर्ण रिकॉल पेपर साठी पहिल्या 3 रोचे 40 गुणिले 3 इक्वल टू 120 मार्क्स व 5व्या रोचे 15 मार्क्स असे एकूण 135 मार्क दिले जातील. सो नाउ लेट्स मूव्ह टुवर्ड्स रूल नंबर 6. रूल नंबर 6 सांगतोय, one mistake in a final and partial row means the points awarded will equal half the number of numbers recalled. अर्धवट लिहिलेल्या शेवटच्या रो मध्ये जर का एक चूक झाली असेल तर जेवढे नंबर्स लिहिलेले असतील त्या संख्येच्या अर्धे मार्क दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा. इथे शेवटच्या रो मध्ये 8 नंबर्स लिहिलेले आहेत, परंतु चौथा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे रूल प्रमाणे या रो साठी 8च्या अर्धे म्हणजे 4 मार्क दिले जातील. म्हणजेच या संपूर्ण रिकॉल पेपर साठी पहिल्या 8 रोचे 40 गुणिले 8 बरोबर 320 मार्क्स व 9व्या रो साठी 4 मार्क असे एकूण 324 मार्क मिळतील. आता वळूया रूल नंबर 7 कडे. रूल नंबर 7 सांगतोय, 2 or more mistakes in a final and partial row will score 0 for that row. अर्थात अर्धवट लिहिलेल्या शेवटच्या रो मध्ये जर 2 चुका झाल्या तर 0 मार्क दिले जातील. उदाहरणार्थ हा रिकॉल पेपर पहा.
इथे शेवटच्या रो मध्ये 9 नंबर्स लिहिलेले आहेत. परंतु दुसरा आणि चौथा नंबर चुकलेला आहे. त्यामुळे रूल प्रमाणे या रोला 0 मार्क दिले जातील. म्हणजेच या संपूर्ण रिकॉल पेपरमध्ये फक्त पहिल्या 8 रोचे 40 गुणिले 8 बरोबर 320 मार्क मिळतील. आता वळूया साध्या सोप्या आणि तुमचा मार्क वाढवणाऱ्या रूलकडे म्हणजेच रूल नंबर 8 कडे. रूल नंबर 8 सांगतोय द टोटल पॉइंट्स फॉर ऑल रोज आर ॲडेड अप. इफ टोटल इन्क्लुड्स अ हाफ मार्क्स इट इज टू बी राउंडेड अप. म्हणजेच शेवटी सर्व रोच्या गुणांची बेरीज केली जाईल आणि या बेरजेत जर का अर्धा मार्क असेल, उदाहरणार्थ 72.5 ही तुमच्या सर्व रोजच्या मार्कांची बेरीज येत असेल, तर हे मार्क राउंड अप करून 73 देण्यात येतील. आता सरतेशेवटी आपण पोहोचलेलो आहोत शेवटच्या रूलकडे, दॅट इज रूल नंबर 9. आणि रूल नंबर 9 म्हणतोय The winner of the discipline is the competitor with the highest score. The best score from the 2 attempts is put forward. अर्थात दोन्ही अटेम्प्ट्स मधला हायेस्ट स्कोर शोधला जातो व हा हायेस्ट स्कोर असलेला स्पर्धकच स्पीड नंबरचा विजेता असतो. तर असा होता स्पीड नंबरचा मार्किंग क्रायटेरिया. सुरुवातीला हे रूल समजून घेताना तुमचा थोडासा गोंधळ होऊ शकतो. परंतु 1-2 वेळा व्हिडिओ गो थ्रू केलात की तुमच्या सर्व शंकांचे सहज निरसन होऊन जाईल. आणि तरीही काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दिलं जाईल. ओके देन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. पुढील व्हिडिओमध्ये स्पीड नंबर्स लक्षात कसे ठेवायचे हे शिकवून मी लगेचच तुमची एक परीक्षा सुद्धा घेणार आहे. आणि रिकॉल पेपर सबमिट करायच्या आधी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, चॅम्पियनशिपमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं, अशा काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तर मग आजचा व्हिडिओ तुम्ही लाईक केलात का? थँक यू. आणि पुढचा व्हिडिओ रिलीज झाल्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि तुमच्यासारखंच काहीतरी भन्नाट करू इच्छिणाऱ्या तुमच्या ओळखीच्या मंडळींमध्ये हा व्हिडिओ शेअर सुद्धा नक्की करा. तर मग लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, कारण तुम्ही आहात मेमरी ॲथलीट आणि तुम्हाला बनायचंय मेमरी चॅम्पियन. थँक यू.